नमस्कार विद्यार्थी मित्रो, गद्य क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण मीरा शिंदे यांच्या पाठाचा भाग क्रमांक 2 आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी भाग क्रमांक 1 मध्ये आपण माणसाच्या आयुष्यामध्ये नात्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे, त्याच्या आयुष्यात येणारी नाती कोणकोणत्या टप्प्यावर कशी कशी येत जातात याबाबतची माहिती बघितलेली होती। मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याची जडणघडण ही माणसांच्या सोबत व त्याच्या आधारानेच होत असते। जन्माला येण्याअगोदरपासूनच तो अमूर्त स्वरूपात नात्यामध्ये बांधला गेलेला असतो। जन्माला आल्यावर त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होते। हळूहळू त्याला त्याची खूप सवय व्हायला लागते। पुढे पुढे तर नात्यांशिवाय जगणे त्याच्यासाठी खूपच असह्यपणाचे ठरते। अर्थात सगळीच नाती उपयुक्त ठरतात असे नाही। काही नाती जडणघडणीत अतिशय मोलाची भूमिका बजावत असतात, तर काही नाती त्याला जगणं नकोशी करणारी असतात। पण अशी नाती अगदी मोजक्या प्रमाणात असतात। आयुष्याच्या जडणघडणीत जन्माने प्राप्त होणारी नाती व सहवासाने वातावरणाने तयार होणारी नाती यांचा वाटा खूप मोठा असतो। काही नाती जन्माने प्राप्त होतात, तर काही नाती वातावरण आणि सहवास याने तयार होत असतात। तरीही अगदी बारकाईने आणि प्रामाणिकपणे या नात्यांकडे आपण बघितले तर त्यात आपलेपणा आणि परकेपणा हा भाव दिसतोच। जन्माला येताना कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नातू यांची लेबल लावूनच माणूस जन्माला येत असतो। पुढे त्यांच्या सहवासात वावरत असताना पुढच्या प्रवासात या विणीला समृद्ध आणि सुंदर करण्यासाठी नवीन नाती त्यामध्ये कळत नकळतपणे येत असतात। नात्यांची वीण ही अतिशय नाजूक आहे, तसेच ती मुलायम आणि धारदारही आहे। नात्यांच्या बंधनामध्ये आपण जितके मनोभावे गुंतत जाऊ, तसे विविध प्रसंगी ही नाती डोळ्यात पाणी आणताना आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ आई, बहीण, भाऊ, वडील यासोबत पत्नी, प्रेयसी, मैत्रीण ही विविध प्रकारची नाती आहेत। काही नात्यांमध्ये अतिविरहात आठवणीने व्याकुळ व्हायला होतं आणि डोळ्यातले पाणी त्या आठवणीच्या रूपातून डोळ्यातून ओघळायला लागतं। नाती हृदयातून जपली जातात, अर्थात ती कायमची, असे मीरा शिंदे इथं आपल्याला सांगताना दिसतात। पुढे आईचं आणि मुलाचं नातं हे जगात अतिशय पवित्र, निर्मळ, प्रेमळ, निष्प्रह, निस्वार्थी वृत्तीचं आहे असे सांगत असताना त्या म्हणतात की प्रत्येक आई जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्या मुलाला घडवत असते। अशावेळी ती कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे ते काम चालू असते। आई कधी आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी ती कणखर ढालही असते। मी कालही सांगितलेलं होतं की ती अतिशय आपल्याशी प्रेमाने वागत असते, परंतु आपल्या संस्कारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये जर तिच्या नजरेत चूक आढळून आली आणि त्याच्यामध्ये जर सुधारणा होताना दिसत नसेल, त्या ठिकाणी मात्र ती अतिशय कठोर वागताना दिसते, की जेणेकरून पुढच्या काळामध्ये त्याच्याकडून ती चूक होऊ नये हीच तिची खूप मोठी अपेक्षा असते। आईमुळे आपल्याला या जगांची ओळख होते। या जगात पुढे स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागते। आई आणि बाप ही दोन नाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असतात। आपल्या मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो। वडील आणि मूल यांच्यात संवाद नामक सेतू बांधला जातो, तो आईकडून। या संवादातूनच बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं। हळूहळू मुलं मोठी होऊ लागतात। मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून ते बघता बघता पंख पसरायला लागतात, हेही या दरम्यानच्या काळामध्ये लक्षात येत नाही। शिक्षण, नोकरी या सगळ्या कारणास्तव ते आईबाबांपासून दूर जाऊ लागतात। हळूहळू मुलगा आणि आई किंवा आईवडील आणि मुलं यांच्या नात्यामध्ये अंतर पडायला लागते। या विरहाच्या भावना, तुटणाऱ्या नात्यांची वेदना त्यांना असह्य करायला लागते। मात्र यातले काहीच आपल्या चेहऱ्यावर न आणता प्रत्येक आईवडील वावरत असतात। आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी कळणार,
हा प्रश्न मीरा शिंदे इथे आपल्याला मांडताना दिसतात. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो याचे दुःख आईवडील ओरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलाच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात हेही आपल्या इथं लक्षात आलं. वडील आपल्या कुटुंबाचा आधार असतात. आईच्या डोळ्यातून अश्रुरूपातून दुःख वाहते हे सर्वांना माहिती आहे, परंतु वडिलांना सर्वांसमोर रडता येत नाही. जबाबदारीचा मुखवटा रडू देत नाही. तो जर तुम्ही बाजूला केलात तर त्यामागे ओघळणारे अश्रू दिसतील. मुखवटाने किंवा गळ्यातील उपरण्याने ते अश्रू पुसले जातात. नातं जोडणं ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते, तरच ती नाती जुळून येतात. अन्यथा अनेक दुवे त्या नात्यातून निखळून जातात. म्हणजे तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कोणतंही नातं जोडत असताना त्या नात्यांमध्ये दोन्ही बाजू महत्त्वाच्या मानल्या जातात. केवळ एका बाजूने ते नातं जोडण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूने त्या नात्याला परकेपणाची भावना देणं याने त्या नात्यामध्ये फार मोठी जवळीकता येत नाही किंवा ती नात्याची वीण घट्ट होत नाही, दृढ होत नाही. म्हणून मीरा शिंदे इथं सांगतायत की एवढं मात्र खरं आहे की नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाही तर अनेक दुवे ते नात्यातून निखळून जातात. पुढे बघा, मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शक गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो. कानमंत्र देणे म्हणजेच गुप्त सल्ला किंवा गुप्त मंत्र देणे, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. मीरा शिंदे तर असं सांगतायत की मैत्री हे नातं जन्मानंतर सहवासातून, वातावरणातून निर्माण होणारं नातं आहे. अतिशय तरल असे हे नातं आहे. हे नातं जपताना दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हा ते नाते अतिशय दृढ आणि घट्ट व्हायला लागते. मित्र हा मूर्त स्वरूपात असतो, परंतु मैत्री ही अमूर्त स्वरूपात असते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. आपल्या जडणघडणीत हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची आवश्यकता असते. त्यांच्याकडून जो मार्गदर्शनपर कानमंत्र मिळतो तो अतिशय बहुमूल्य असा असतो. पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते आपल्याला शिकवून जातो. मित्र कधीकधी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो, ज्यातून आपल्या व्यक्तिमत्वात आवश्यक असे बदल घडवणे शक्य होत असते. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मात्र मन दुःखी करून जातात. आता शेजार धर्मांविषयी मीरा शिंदे काय सांगतात बघा, की चांगले शेजारी भेटणं हा सुद्धा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा भाग असतो. अर्थात हे आपल्या हातात असते असे नाही, परंतु पुढच्या काळात तयार होणारा स्नेह किंवा नातं यामध्ये मात्र आपली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. शेजार धर्माचा धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडल्या जातात. आपण ज्या ठिकाणी राहतो आहोत त्या ठिकाणी आपले शेजारी कसे आहेत यावर आपल्या शेजाऱ्यांशी आपला व्यवहार कसा आहे, आपले संबंध कसे आहेत हे ठरतात. जर शेजारी चांगलं असेल तर
त्यामध्ये असणारे स्नेह हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जातं, वाढत जातं आणि मग ते नातं अधिक घट्ट बनत जातं. पण जर शेजाऱ्यांशी आपलं जर पटत नसेल, शेजाऱ्यांशी जर नेहमी जर वाद होत असतील, तर तिथे मात्र वैराच्या मर्यादाही ओलांडल्या जातात. इतके कमालीचे वैर, कमालीचा विरोध आपल्याला शेजार धर्मातल्या या नात्याकडून सुद्धा बघायला मिळू शकतो, अनुभवायला मिळू शकतो. पुढचं एक असं नातं आहे, कौटुंबिक वातावरणामध्ये आपल्याभोवती अनेक अशी नाती रेंगाळत असतात. काही नाती विसरू म्हटलं तरी ते आपल्याला विसरता येत नाहीत. या नात्याची आठवण ही सतत आपल्या मनात रेंगाळत असते. कधी व्याकुळ करते, कधी दुःखी करते, कधी आठवणीच्या हिंदोळ्यावर अश्रूच्या महापुरामध्ये ती अखंड आपल्याला बुडवते. आजीचं नातं अशाच नात्यातलं एक आहे. बदलती कुटुंब व्यवस्था, शिक्षण, नोकरी, कौटुंबिक हेवेदावे यातून निर्माण झालेली विभक्त कुटुंब पद्धत, यामुळे पूर्वीच्या काळी रोज नवीन गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीतच जपावी लागते. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या या नवीन सुशिक्षित पिढीकडून जेव्हा या नात्याची हेळसांड होते तेव्हा मन खूप दुःखी होतं. आज आजी आजोबांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं आणि कौटुंबिक परिपूर्णतेच्या गप्पा मारणाऱ्या पिढीचे पाय तिला शोधण्यासाठी वृद्धाश्रमाकडे वळतात. तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात, असं मीरा शिंदे इथं सांगताना आपल्याला पाऊस म्हणतात. आणि या पाठाच्या शेवटच्या पॅरेग्राफकडे आपण आता जातो आहे. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो. हा माणसाच्या आयुष्यातला टप्पा आहे. जन्मापासून सुरू होणारा हा आपला प्रवास, एक लक्षात घ्या, प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. त्यामुळे जन्म आहे तिथं मृत्यू आहे. त्यामुळे जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास वार्धक्याकडे वाटचाल करायला लागतो. तेव्हा मागे वळून पाहावेच लागते, किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे सगळे मुखवटे गळून पडतात. अहमगंड म्हणजेच अहंकार, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. जसजसा माणूस वृद्धत्वाकडे वाटचाल करेल तसतसं तारुण्यावस्थेमध्ये, उमेदीच्या काळामध्ये त्याच्याकडून अहंकारातून ज्या चुका झालेल्या असतात त्या चुका तो तिथे मान्य करायला लागतो. कारण त्याला माहिती झालं असतं की आता काही मोजकेच दिवस आपले बाकी राहिलेत, शेवटच्या टप्प्याकडे आपण आता वाटचाल करतोय. या काळामध्ये अतिशय प्रेमळ राहावं, अतिशय निखळ राहावं, या विचाराने तो झाल्या सगळ्या चुका मान्य करायला लागतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. वार्धक्याकडे वाटचाल केल्यानंतर मरण केव्हा येईल हे सांगता येत नाही. मरणाबाबत अनिश्चित आहे. जन्माबाबत आता आपण ठाम सांगू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे जन्माबाबत आपण आता ठाम सांगू शकतो की या तारखेला जन्म होऊ शकतो. किंबहुना नैसर्गिकरित्या जरी नाही झाला तरी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून सीझर करून त्या मुलाचा जन्म ठरलेल्या आपल्याला अपेक्षित असणाऱ्या वेळेवर करता येऊ शकतो. इतकी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे. परंतु मृत्यूच्या बाबतीमध्ये मात्र अजून तितकंसं ठामसं सांगता येत नाही. म्हणजे तो केव्हा येईल, कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जसजसं वृद्धत्वाकडे वाटचाल करायला आपण सुरुवात करतो तसतसं आपल्या पूर्वकाळामध्ये, आपल्या तारुण्य अवस्थेमध्ये, उमेदीच्या काळामध्ये आपल्याकडून ज्या ज्या चुका झाल्या त्या आपण मान्य करायला लागतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निकोप असं मन, निखळ असा आनंद घ्यावा असा विचार मनात यायला लागतो. त्यामुळे झालं सगळं विसरून जाऊन, सगळा अहमगंड, मान अपमान हे सगळं बाजूला ठेवून, सगळ्या प्रतिष्ठा या सगळ्यांची कात टाकून एक निखळ निकोप असं मन समोर येतं आणि आपण झाल्या सगळ्या चुका मान्य करायला लागतो. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम. यात कोण सुटणार आहे
हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरट्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं. शेवटचा हा माणसाच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा आहे. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार, हा निसर्गाचा नियम आहे. एक पान गळल्यानंतर दुसरे पालवी फुटत असते, दुसरं पान फुटत असतं, हा निसर्गाचा. त्यामुळे जन्म होणं आणि मृत्यू होणं ही निरंतर चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावंच लागतं. हे शाश्वत सत्य आहे आणि आपल्याला हे मान्यच करावं लागणार आहे. हा निर्णायक टप्पा आहे. या उंबरट्यावर आपण थांबतो आणि मग आपलं एक असं अभिन्न असं एक नातं तयार होतं. साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दाचंच क्षितिजच काय, पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्यांची विण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माणूस मृत्यूकडे वाटचाल करतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होणार असतो. अशा काळामध्ये तो सगळं झालं गेलं विसरून जाऊन आपल्या नात्यामध्ये पूर्णपणे गुंतून जातो आणि हीच जी त्याची निर्णायक अशी जी वाटचाल आहे, या वाटचालीतून एक असं अभिन्न असं नातं तयार व्हायला लागतं. कारण मृत्यूपर्यंत, वार्धक्यावस्थेकडे जाईपर्यंत माणसाच्या आयुष्यामध्ये रक्ताने जोडलेली आणि सहवासाने जोडलेली अशी कितीतरी नाती तयार झालेली असतात, की ज्यामध्ये स्वकीय पण आहेत आणि परकीय पण आहेत. परकीयपणाची भावना देणारी पण तयार झालेली असतात आणि स्वकीयपणाची भावना देणारी पण तयार झालेली असतात. माणसामध्ये एक गोष्ट अजूनही पाळली जाते, की मृत्यूशय्येवरती असणारा तो आपला शत्रू जरी असला तरी त्याला अतिशय मान सन्मानाने निरोप देण्याची प्रथा किंवा परंपरा आपल्या या मनुष्य संस्कृतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा तो निर्णायक प्रवासाच्या उंबरट्यावरती येऊन थांबतो, तेव्हा एक स्वतंत्र असं अभिन्न असं नातं तयार होतं. या साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दाचंच क्षितिजच काय, पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काहीतरी निष्ठत चालल्याची एक हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवात असते. तिथं माणसाचं शेवट आहे, पण तो माणूस गेल्यानंतर त्याला जोडलेली जी काही नाती आहेत, ती नाती मात्र तशीच कायमस्वरूपी पुढे टिकून राहतात. कारण त्यांच्यामध्ये जी विणली गेलेली जी वीण आहे, ती अधिक घट्ट झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशीच ही नात्यांची वीण असते, घट्ट पकडून ठेवणारी. त्यामुळे प्रत्येक माणूस या नात्यांमध्ये वावरत असताना हा जन्मापासून सुरू झालेला त्याचा नात्यांचा प्रवास हा अखेरपर्यंत अशाच प्रकारे चालत राहतो. ठीक आहे. म्हणजे मीरा शिंदे यांनी या पाठामध्ये नात्यांची घट्ट वीण आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कशी कशी विणत जाते, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारची नाती कशी जोडली जातात आणि त्याच्यातून आपली जडणघडण कशी होऊ शकते किंवा होते, याबाबतची माहिती अतिशय सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेली पाहावयास मिळते. ठीक आहे. आज या पाठाचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. ज्यांनी व्यवसायमाला घेतली असेल त्यांनी व्यवसायमालेमध्ये सोडवा. ज्यांनी व्यवसायमाला घेतली नसेल त्यांनी वहीमध्ये सोडवा.